ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो, आपल्या भविष्यासाठी सुद्धा आणि चांगल्या वर्तमानासाठी सुद्धा। प्रियाने अश्विनची त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाची फसवणूक केली। कुठल्याही व्यक्तीचा तिचा काडी मात्र संबंध नसतानाही तिने प्रत्येकाला खोटी तन्वी म्हणून वेठीस धरलं आणि प्रत्येकाला पर्सनल लेवलवरती सुद्धा त्रास दिला। तिने एक नातं तोडण्याचा प्रयत्न केला। अर्जुन सायलीला दोघांना एकमेकांपासून वेगळं करून अर्जुनबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला, लग्नाचा घाट घातला आणि त्याने सुद्धा तिला जे हवंय ते ती हासिल करू शकली नाही आणि म्हणूनच तिने अश्विनला फसवलं स्वतःच्या स्वार्थासाठी। तिने फक्त संपत्तीसाठी आणि प्रॉपर्टीसाठी अश्विनबरोबर लग्न केलं होतं, हे सुद्धा तिने सगळ्यांसमोर अश्विनसमोर कबूल केलेलं असतं। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अशा स्वार्थी आणि नीच मुलीबरोबर कुठलंही नातं ठेवणं हे किती चुकीचं आहे याची जाणीव झाल्यानंतर अश्विनने अर्जुनला आता फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स देण्यासाठी सांगितलेलं असतं। लवकरात लवकर डिवोर्स पेपर तयार करून त्याच्यावरती अश्विन आणि त्याचबरोबर त्याने प्रियाच्या सुद्धा सह्या घेतलेल्या असतात आणि जेलमध्ये जाऊन त्याने आता प्रियाबरोबर आपलं नातं संपवलेलं असतं। त्याने डिवोर्स घेतलेला असतो आणि फास्ट ट्रॅकमध्ये हा डिवोर्स हवा आहे असं अर्जुनला सांगितलेलं असतं आणि अशा पद्धतीने प्रियाबरोबर असलेल्या नात्याचा त्यांनी आता दी एंड केलेला असतो, अगदी शेवट केलेला असतो। तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आली हे मी माझं दुर्दैव समजतो, पण आता पुन्हा तुला माझ्या आयुष्यामध्ये जागा नाही असं सुद्धा अश्विनने तिला सांगितलेलं असतं। एका बाजूला अश्विनने प्रियाबरोबर असलेलं नातं तोडलेलं असतं, तर दुसऱ्या बाजूला इथे आता सायलीने गुड न्यूज दिलेली असते। घरामध्ये सुभेदारांच्या लवकरच आता एक लहान पाहुणा येणार आहे हे समजल्यानंतर घरामध्ये जे दुःखाचं वातावरण असतं ते बाजूला झालेलं असतं आणि घरामध्ये चैतन्य निर्माण झालेलं असतं। सायली प्रेग्नंट आहे ही न्यूज समजल्यानंतर कल्पना, प्रताप काका, पूर्णा आजी सगळेजणच खूपच जास्त आनंदी झालेले असतात आणि त्यामुळे ही आनंदाची बातमी मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करावी असा सगळ्यांनी आता निर्णय घेतलेला असतो आणि इथे आता सायलीचे खूप लाड आणि कौतुकसुद्धा केलं जातं। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। इथे आता प्रियाचं कारस्थान उघडं पडलेलं असतं। सायलीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते। सायलीने त्या प्रत्येक व्यक्तीच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो, जी व्यक्ती तिची स्वतःची आहे, ती नाती तिच्या स्वतःची आहेत, फक्त दाखवण्यापुरती नाही तर ती तिची खरी खरी नाती जी तिने निभावलेली सुद्धा असतात आणि आपली सुद्धा मानलेली असतात। आणि त्या व्यक्तीला पर्सनल लेवलवरती प्रियाने जो काही त्रास दिलेला असतो त्याचा बदला आता सायलीने तिच्याकडून घेतलेला असतो। तिचं थोबाड पूर्णपणे सुजेपर्यंत लाल केलेलं असतं। ती म्हणत असते की तुला कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा शिक्षा होईल तेव्हा होईल, पण घराच्या कोर्टामध्ये इथे आता तुला शिक्षा झाली पाहिजे। हे आपलं कोर्ट आहे, हे सगळे लोक आहेत ना ते साक्षीदार आहेत आणि हे आपलं न्यायालय आहे आणि इथला न्यायाधीश मी आहे। तुझ्याबरोबर काय शिक्षा करायची, कसं वागायचं हे मी ठरवणार, कारण तू माझ्या माणसांना दुःख दिलेस, माझ्या माणसांना गेली तब्बल 2.5-3 वर्ष तू रडवलेस, त्यांना झुरवलेस, तुझ्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक हा त्रास सहन करावा लागलेला आहे। जी लोकांबरोबर प्रत्येक वेळी जिंकत आलेले आहेत, आपलं नातं टिकवण्यासाठी तुझ्यासमोर ते हरलेले सुद्धा आहेत आणि ते सुद्धा तुझं त्यांच्याबरोबर कुठलंही नातं नसताना तुला माहिती होतं की तू खरी तन्वी नाही आहेस, पण तरीसुद्धा तू त्यांना फसवत राहिलीस, नात्याचा गैरफायदा घेत राहिलीस आणि त्याचा तर तुला आता पश्चाताप झालाच पाहिजे। तुला स्वतःहून नाही झाला तर मी तुला तो पश्चाताप करून देणारी आहे असं सायली तिला म्हणत असते। आणि इथे रविराज काका, प्रतिमा, त्याचबरोबर पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका, इथे आता अस्मिता असू दे, चैतन्य, अगदी चैतन्याला सुद्धा अपमानित करून तिने घरातून हकलून दिलेलं असतं की हे घर हे आमचं घर आहे, उठसूट इथे मित्राच्या घरी यायला सारखं सारखं तुला लाज नाही का वाटत, तुझं घर आहे ना, मग सारखा काय इथे पडीक असतोस असं म्हणत तिने चैतन्याला सुद्धा घरातून काढलेलं असतं।
एका लेवलला जाऊन तिने सगळ्यांना त्रास दिलेला असतो. अस्मिता प्रेग्नंट असताना तिने तिला पाडून तिच्या बाळालासुद्धा दुखापत होई की नाही याचा विचार न करता इथे सायलीकडून बदला घेतलेला असतो. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी तिने केलेली असते ना, एकदम विचित्र पद्धतीने केलेली असते. पूर्णाजीच्या वयाचा विचार न करता पूर्णाजीलासुद्धा तिने इथे आता आजारी पडण्यासाठी औषध दिलेलं असतं. तिला एक असा काढा दिलेला असतो ज्याच्यामुळे पूर्णाजीची तब्येत बिघडते, तिला उलटी होते, तिला जुलाब होतात आणि ह्या वयेमध्ये पूर्णाजीला हा नको तो त्रास फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेला असतो. तेव्हा सायली म्हणते की त्या वेळेला जो माझ्या कुटुंबाला तू त्रास दिलायस ना, तो त्रास त्यावेळेला कसा होता हा तू सुद्धा भोगला पाहिजे. आणि तेव्हा सायली, अर्जुन आणि सायलीच्या काही मैत्रिणी एकत्र येऊन त्यांनी प्रियाला तो त्रास दिलेला असतो, प्रियाला सगळा त्रास दिलेला असतो. आणि त्यानंतर मग प्रियाविरोधातले सगळे ठोस पुरावे आपल्या कुटुंबियांच्या समोर सादर केलेले असतात. कारण त्यांना ते कळणं गरजेचं होतं. जी मुलगी तन्वी म्हणून आपल्या घरामध्ये राहत होती, तुम्हाला त्रास देत होती, एवढी नीच मुलगी आपली कुणीच नाही आहे. तिनं आपल्या नात्याची आहे ना रक्ताची याची जाणीव आता सायलीने करून दिल्यानंतर सगळ्यांना सुखद धक्का भेटलेला असतो. धक्का यासाठी की प्रियाने सगळ्यांची इतकी मोठी फसवणूक केली, तिने सगळ्यांना मूर्ख बनवलं. रविराज किल्लेदार एवढं मोठं नाव असलेला वकील, तरीसुद्धा तिने त्या माणसालासुद्धा मूर्ख बनवलं. म्हणजे कुठल्या लेवलला जाऊन तिने ते आता नाटक केलेलं असतं. अर्जुन सुभेदार, प्रताप काका, पूर्णा आजी, जी माणसाला बघूनच ओळखते की तो माणूस खरा आहे की खोटा. पण सगळेजण गेली 20-22 वर्ष तन्वीच्या आठवणीमध्ये इतके काही झुरलेले असतात, इतके काही ती वाट बघण्यामध्ये मग्न झालेले असतात की आपल्यासमोर जी आलेली मुलगी आहे ती खरंच तन्वी आहे की नाही, तिची उलट तपासणीसुद्धा केलेली नसते किंवा परीक्षासुद्धा घेतलेली नसते. आणि त्यामुळे इथे तन्वीच्या प्रेमाला हपापलेली ही लोक आता तिच्या खोट्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात आणि तिने प्रत्येकाला फसवलेलं असतं. म्हणून ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की मी फसवलं तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळेजण सुभेदार, किल्लेदार स्वतःला किती शहाणे समजताना, पण मी तुम्हाला मूर्ख बनवलं. हो, मी फसवलं तुम्हाला, लुबाडलं तुम्हाला, उडवला तुमचा पैसा उडवला तुमचा, तुमच्या भावनांशी खेळले मी खेळले. मी आहे प्रिया आणि माझ्यामध्ये धमक आहे तेवढी तुम्हाला फसवण्याची. कारण तुम्ही मुळातच इमोशनल फूल आहात, तुम्ही मूर्ख आहात. अशी गिनती आता इथे प्रियाने सगळ्यांची केलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रियाचा हा मूर्खपणा अश्विनच्या लक्षात आल्यानंतर अश्विनने स्वतःला त्रास करून घेतलेला असतो. तो आत्महत्या करायला निघालेला असतो, पण सगळं कुटुंब त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. प्रिया तर जेलमध्ये गेलेली असते. इथे आता महिपत आणि नागराज बरोबर प्रियाची रवानगी जेलमध्ये झालेली असते. प्रिया इतकी क्रूर आहे की त्या गाडीमध्ये बसले पोलिसांच्या, तरीसुद्धा सुभेदार किल्लेदारांना कसा त्रास देता येईल, कसं त्यांना उद्ध्वस्त करता येईल याचाच मूर्खासारखा विचार करत असते. आपलं भांडं फुटलं, आपली लायकी काढली याचा विचार न करता ती फक्त त्यांच्या इथे आता विनाशाचा विचार करत बसलेली असते. तेव्हा नागराज तिला म्हणतो सुद्धा, अगं प्रिया, तू इतकी क्रूर आहेस ना बबली लोखंडे, इतकी क्रूर आहेस की आता तुझी वाट लागली आहे, तुझं सत्य सगळ्यांना समजलं आहे, पण तरीसुद्धा तू काय करतेस, तरीसुद्धा तुझ्या डोक्यामध्ये खुरापती सुरू आहेत. स्वतःला कसं वाचवायचं, कशी माफी मागायची याचा विचार तर मनामध्ये नाहीच, पण त्या सुभेदारांना, किल्लेदारांना कशा पद्धतीचा त्रास द्यायचा याचा विचार तुझ्या डोक्यामध्ये सुरू आहे, असं प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळे तू किती नीच आहेस ना याच्यावरूनच ते सिद्ध होतं. आणि प्रिया त्याच्यावरती काहीच बोलत नाही, फक्त त्यांच्याकडे बघून आता डोळे काढत असते. या सगळ्या गोष्टी घडत असताना इथे आता अश्विन स्वतःला संपवण्याचा निर्णय जेव्हा घेतो, तेव्हा सायली त्याला समजावते आणि म्हणते, अश्विन भाऊजी, झालं ते झालं, गोष्टी तेव्हा आपल्या हातामध्ये नव्हत्या. तुम्ही एक चांगला नवरा, एक चांगला माणूस म्हणून प्रियाला सुधारण्याची सातत्याने संधी देत होता. तिच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहत होता. तिच्याकडून चुका झाल्या तरीसुद्धा तुम्ही तिचे कानसुद्धा ओढत होता आणि तिला सुधारण्याची संधीसुद्धा देत होता. पण तरीसुद्धा तिची तेवढी लायकी नाही, तिची तेवढी पात्रता नव्हती, म्हणून तिला तुमचं प्रेम कधी कळलंच नाही. अश्विन एका पॉईंटला असं सुद्धा म्हणतो की माझं तिच्यावरती खरं प्रेम होतं. तिने जर मला विश्वासात घेऊन एकदा सांगितलं असतं ना की ती तन्वी नाही आहे, ती खरी बबली लोखंडे आहे, असं जरी तिने सांगितलं असतं ना तरीसुद्धा मला फरक पडला नसता. कारण माझं फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम आहे. ती बबली लोखंडे आहे की प्रिया मधुकर आहे की तन्वी आहे याने मला फरक पडत नाही. माझ्यासाठी ती व्यक्ती त्यावेळेला महत्त्वाची होती, तरीसुद्धा मी तिला माफ करून माझ्या आयुष्यामध्ये ठेवून घेतलं असतं.
पण तिने मला फसवलं, ती मला फसवत राहिली, माझ्या पाठीमागे खंजीर खुपसत राहिली आणि त्या गोष्टीचा मला त्रास होतोय. आणि मी प्रत्येक वेळेला तिच्या चुकांनासुद्धा पाठीशी घातलं आणि माझ्यामुळे ती या घरामध्ये आली, कारण मी तिच्याबरोबर लग्न केलं. तुम्ही दोघांनी मला तेव्हा सतत सांगितलं की ती मुलगी चांगली नाही आहे, तिच्याबरोबर लग्न करू नकोस. ती आपल्या घरात आली तर आपल्या घराचं वाटोळं होईल, आपल्या घराला वाळवीसारखी पोखरेल. पण तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि माझ्या एका चुकीमुळे, माझ्या मूर्खपणामुळे मी त्या मुलीला संधी दिली की आपल्या घरामध्ये येऊन तिने आपलं घर तोडलं. आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं फक्त माझ्यामुळे. आणि माझ्यामुळे जर ती मुलगी ह्या लेवलला जाऊ शकते, तर मी तुमच्यासमोर उभा राहून तुमच्या नजरेला नजर कसं काय देऊ शकतो? माझ्याच्याने ते शक्य होणार नाही. मला लाज वाटते स्वतःचीच. मी तुमच्याकडे कसं काय बघू? तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, तू एक चांगला माणूस आहेस. त्यामुळे प्रत्येक वेळेला तू प्रियाला सुधारण्याची संधी दिलीस. पण तिची तेवढी पात्रता नसल्यामुळे आणि तिची तेवढी लायकी नसल्यामुळे ती काही सुधारली नाही. पण म्हणून तू काय आता स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? तू अजिबात स्वतःला त्रास करून घेणार नाही आहेस. जे होऊन गेलं त्याचा विचार करणं बंद कर. सायली म्हणते, आणि कसं आहे ना अश्विन भाऊजी, तुम्ही जर आता असं काही केलंत ना, स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रयत्न केलात, तर प्रिया आहे ना हारूनसुद्धा जिंकेल. तिला वाटेल की बघा बघा, मला जे करायचं होतं ते मी केलं. सुभेदार किल्लेदारांना मी त्रास दिला. त्यांचं आता चांगलं वाईट होतं आहे. ते कधीच खुश राहू शकणार नाही, आनंदी राहू शकणार नाही. मग तुम्हाला त्या अशा मुलीसाठी दुःखी राहायचं आहे का? स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे की आता आपल्या आयुष्याचा पुन्हा नव्याने विचार करायचा आहे, ते सांगा बरं. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, त्या मुलीला तर मी कधीच जिंकू देणार नाही. अगदी काहीही झालं तरीसुद्धा, मला कितीही त्रास झाला ना, तरीसुद्धा तिच्यासमोर मी किती स्ट्रॉंग आहे आणि किती चांगलं आहे ना, किती आनंदी आहे, हेच मी दाखवत राहणार आहे, असं सुद्धा तो म्हणतो. सायली एक एक करून आपल्या प्रत्येक माणसाला या दुःखातून बाहेर काढत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की दादा, डिवोर्स पेपर तयार कर आणि फास्ट ट्रॅकवरती मला आणि प्रियाला डिवोर्स हवा आहे. तेव्हा इथे अर्जुन डिवोर्स पेपर तयार करतो. ते डिवोर्स पेपर अश्विनच्या हातामध्ये आल्यानंतर तो त्याच्यावरती सही करतो आणि ते पेपर घेऊन तो स्वतः जेलमध्ये प्रियाला भेटायला जातो आणि म्हणतो की बबली लोखंडे, की प्रिया मधुकर की तन्वी किल्लेदार, कुठल्या नावाने हाक मारू तुला, फ्रॉड मुली? आणि तेव्हा ती म्हणते, अश्विन, अरे तू तरी असं बोलू नको. तो म्हणतो, का बोलू नको? तू काय माझ्याशी खरं बोललीस, माझ्याशी चांगली वागलीस, माझ्या घरादाराला उद्ध्वस्त करायला आलेली तू मलासुद्धा फसवलंस ना. मग तुझ्याबरोबर तर असंच बोललं पाहिजे. उलट ह्याच्यापेक्षासुद्धा वाईट बोलणं तू डिझर्व करतेस. बरं, आता मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर बोलण्यात आणि तुझ्यावरती वेळ घालवण्यात जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा मी आता डिवोर्स घेणार आहे. तुझ्यासारख्या मुलीची लायकी नाही आहे माझ्या आयुष्यात राहण्याची. जी चूक मी केली होती ती मला आता सुधारायची आहे. मी डिवोर्स पेपर साईन केलेत, तू सुद्धा लवकरात लवकर त्याच्यावरती साईन कर. प्रिया म्हणते, नाही, मी नाही साईन करणार. अश्विन म्हणतो, आत्ताच्या आत्ता साईन कर, नाहीतर मला कुठला तरी वेगळा मार्ग निवडावा लागेल. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मला कमी समजू नको, लवकरात लवकर साईन कर आणि मला डिवोर्स दे. तेव्हा इथे प्रियाला आता त्याला डिवोर्स द्यायचा नसतो, कारण तो एकमेव आधार असतो तिच्यासाठीचा. तेव्हा इथे प्रिया आता डिवोर्स पेपरवरती साईन करायला तयार नसते. तेव्हा अश्विन म्हणतो, मी इथे पोलिसांना बोलवू का? लवकर ते डिवोर्स पेपर साईन कर. तू फसवून माझ्याबरोबर लग्न केलेस, त्यामुळे लायकीत राहायचं. तेव्हा इथे प्रियाचा नाईलाज होतो आणि ती आता डिवोर्स पेपरवरती सही करते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, दादा, आता आम्ही साईन तर केले, फास्ट ट्रॅकवरती आम्हाला लवकरात लवकर डिवोर्स कसा मिळेल, आम्ही कसे एकमेकांपासून वेगळे होऊ नये याचा विचार कर. ते मंगळसूत्र काढ आणि माझ्या हातामध्ये दे आणि ती बोटातली अंगठीसुद्धा. तेव्हा इथे अश्विनने घातलेलं मंगळसूत्र, ज्याचा तिने बाजार मांडलेला असतो, अधिराजबरोबर फिरताना जे मंगळसूत्र तिने लपवून ठेवलेलं असतं, ते मंगळसूत्रसुद्धा इथे आता अश्विनने तिच्याकडून काढून घेतलेलं असतं आणि अंगठीसुद्धा. तुझी लायकी नाही आहे माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्याची, असं अश्विन तिला म्हणतो. त्यानंतर अश्विन तिथून आता डिवोर्स घेऊन तर आलेला असतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो सायलीला चक्कर येते. सायली इथे घरी आता चक्कर येऊन पडते. तेव्हा अश्विन तिथे असतो. अश्विन आता तिला चेक करतो. अश्विन म्हणतो की आपण एखाद्या लेडीज डॉक्टरला बोलूया का, जे गायनेक असतील. त्यांना आता फॅमिली डॉक्टरला घरी बोलावलेलं असतं. ते डॉक्टर येतात, सायलीला चेक करतात. तेव्हा ते म्हणतात, घाबरण्याचं काही कारण नाही आहे. त्यांना विकनेसमुळे चक्कर आली असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. त्या प्रेग्नंट आहेत. गुड न्यूज आहे, तुम्ही आजी आजोबा आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही बाबा होणार आहात आणि तुम्ही आई.
तेव्हा इथे अश्विनला खूप आनंद होतो. म्हणजे ते म्हणतात ना, वाईटानंतर काहीतरी चांगलं होतं, तसं सुभेदारांच्या घरामध्ये घडलेलं असतं. प्रियासारखी घराला लागलेली वाळवी जेलमध्ये गेलेली असते आणि त्यानंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण आलेलं असतं. सायली प्रेग्नंट आहे, ती आई होणार आहे, ही न्यूज आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या घरामध्ये आलेली असते. त्यामुळे दुःखाच्या नंतर सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं असतं. सायलीचं भरभरून कौतुक केलं जातं. सायली प्रत्येक वेळेला आपल्या कुटुंबाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत आली आहे, असं सगळेजण म्हणत तिचे खूप लाड आणि कौतुक करत असतात.